परमभक्त वत्सल भक्तांच्या हाकेला तत्पर प्रतिसाद देणारे म्हणून भगवान दत्तात्रय सर्वांनाच प्रिय आहेत. दत्तात्रय भक्ताने स्मरण करताच त्यांच्यापर्यंत पोहोचतात, म्हणूनच त्यांना स्मृतिगामीही म्हटले गेले आहे. सनातन वैदिक उपासना आणि त्याग धर्मात भगवान दत्तात्रयांचे विशेष महत्त्व आहे. या सणाच्या दिवशी सद्गृहस्थांच्या घरी उपवास आणि उपासना केली जाते, परंतु दशनाम संन्याशांच्या आखाड्यांमध्येही विशेष आध्यात्मिक प्रवचन आयोजित केले जाते, ज्यामुळे उपासना आणि ध्यानाने विशेष पुण्य प्राप्त होते. दत्त ज्ञानाचे परमगुरू आहेत. भगवान दत्तजींच्या नावावर असलेला दत्त संप्रदाय दक्षिण भारतात विशेष प्रसिद्ध आहे. महायोगेश्वर दत्तात्रय हे भगवान विष्णूंचे अवतार आहेत. प्रदोष काळात मार्गशीर्ष पौर्णिमेला त्यांचा अवतार झाला, त्यामुळे या दिवशी दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भागवतात आले आहे की जेव्हा महर्षी अत्रींनी पुत्रप्राप्तीच्या इच्छेने उपवास केला, तेव्हा दत्तो माया हमिती यद भगवान सा दत्तहा, मी स्वतःला तुझ्या स्वाधीन केले असे बोलून भगवान विष्णू अत्रींच्या पुत्राच्या रूपात अवतरले आणि त्यांना दत्त म्हटले गेले. महर्षी अत्रींचे पुत्र असल्याने त्यांना आत्रेय म्हणतात. दत्त आणि आत्रेय यांच्या संयोगामुळे त्यांचे दत्तात्रय हे नाव प्रसिद्ध झाले. त्यांच्या आईचे नाव अनुसूया आहे. त्यांची पतिभक्ती जगात प्रसिद्ध आहे. पुराणात कथा येते, ब्राह्मणी रुद्राणी आणि लक्ष्मीला आपल्या पतिव्रता धर्माचा अभिमान वाटला. देवाला आपल्या भक्ताचा अपमान सहन झाला नाही. मग त्याने एक अद्भुत लीला करण्याचा विचार केला. भक्तवत्सल भगवान यांनी देवर्षी नारदांच्या मनात प्रेरणा निर्माण केली. फिरत फिरत नारद देवलोकात पोहोचले आणि एक एक करून तिन्ही देवतांकडे गेले आणि म्हणाले, अनुसूयासमोर तुमचे पतिव्रत्य नगण्य आहे. 3 देवींनी देवर्षी नारदांची ही गोष्ट त्यांच्या स्वामींना विष्णू, महेश आणि ब्रह्मा यांना सांगितली आणि त्यांना अनुसूयेच्या पवित्रतेची परीक्षा घेण्यास सांगितले. देवतांनी खूप समजावले, पण त्या देवींच्या हट्टापुढे काही चालले नाही. शेवटी तिन्ही देव साधुवेश घेऊन अत्री मुनींच्या आश्रमात पोहोचले. महर्षी अत्री त्यावेळी आश्रमात नव्हते. अतिथींना पाहून देवी अनुसूयेने त्यांना नमस्कार केला आणि अर्घ्य, कंदमुलादी अर्पण केले. परंतु ते म्हणाले, जोपर्यंत तुम्ही तुमच्या मांडीवर बसून आम्हाला भोजन देत नाही, तोपर्यंत आम्ही आतिथ्य स्वीकारणार नाही. हे ऐकून देवी अनुसूया प्रथम अवाक झाल्या, पण आदरातिथ्याचे मान नष्ट होऊ नये म्हणून त्यांनी नारायणाचे ध्यान केले. आपल्या पतीचे स्मरण करून त्या देवाची लीला मानून म्हणाल्या की जर माझा पतिव्रता धर्म खरा असेल तर या 3 ऋषींनी 6 महिन्यांचे बाळ व्हावे. एवढं म्हणताच तिन्ही देव 6 महिन्यांच्या बाळासारखे रडू लागले. मग आईने त्याला आपल्या कुशीत घेऊन दूध पाजले आणि मग त्यांना पाळण्यात टाकून झोका द्यायला सुरुवात केली. असाच काही काळ गेला. इकडे देवलोकात तिन्ही देव परत न आल्याने तिन्ही देवी अत्यंत व्याकुळ झाल्या. परिणामी नारदांनी येऊन सर्व परिस्थिती सांगितली. तिन्ही देवी अनुसूयेकडे आल्या आणि तिची क्षमा मागितली. अनुसूया देवीने आपल्या भक्तीने तिन्ही देवांना त्यांच्या पूर्वीच्या रूपात आणले. अशा प्रकारे प्रसन्न होऊन तिन्ही देवतांनी अनुसूयेला वरदान मागायला सांगितले. तेव्हा देवी म्हणाली, तिन्ही देवांप्रमाणे मला पुत्र मिळावेत. तथास्तु म्हणत तिन्ही देवी देवता अंतर्ध्यान झाले. कालांतराने हे 3 देव अनुसूयाच्या गर्भातून प्रकट झाले. ब्रह्मदेवाच्या अंशातून चंद्र, शंकराच्या अंशातून दुर्वासा आणि विष्णूच्या अंशातून दत्तात्रय हे भगवान विष्णूचे अवतार जन्माला आले. त्यांच्या प्रकट होण्याच्या तिथीला दत्तात्रय जयंती म्हणतात. अशाच नवनवीन माहिती व्हिडिओसाठी मंगलम या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला जरूर प्रेस करा.